पती माझे पिता ऋषी विष्णुवा ब्राह्मण कुळातले असल्यामुळे चारी वेदांचे ज्ञान मला झाले। एकाच वेळी 10 पंडितांची बरोबरी करण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे। म्हणूनच भगवान शंकराने माझं नामकरण दशानन रावण केलं आहे। ब्रह्मदेवाला या सृष्टीचा निर्माण करता ब्रह्मदेव त्याला प्रसन्न करून घेत असताना 1000 कमल पुष्प अर्पण करून लंकेमध्ये कोणतंही विघ्न येतात क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा जीव यज्ञामध्ये आहुती दिली आणि ब्रह्मदेवाकडून अजरामर होण्याचं वरदान प्राप्त करून घेतलं। 33 कोटी देवांना आणि कुणालाही देवा वाटेल अशी माझी सुवर्ण लंका असताना माझ्या मातेने वेळोवेळी लहानपणापासून भक्तीचं बाळ करून पाहिलं। म्हणूनच या त्रिभुवनामध्ये हा दशानन रावण शंकराचा एकमेव भक्त असल्याचा गर्व आहे मला। Yeah.
मलाच म्हणतात ब्रह्मपुत्र नारद. प्रणाम लंकाधीश. कल्याण मस्तू देवर्षी, कल्याण मस्तू. लंकाधिपती, आपल्यासारखे सामर्थ्य या विश्वामध्ये कोणाकडे नाही. कोणाकडे पण 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 काय देवर्षी, तुमच्यासारख्या पराक्रमी पुत्राची माता नेहमी मातेच्या शिवलिंगाची पूजा करते, हे तुमच्या प्रतिमेला शोभत नाही. नाही 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 देवर्षी, नाही. महापराक्रमी, बलशाली, सर्व 14 चौकड्यांचे राज सांभाळणारा, 33 कोटी देवांना सगळ्याची पळव करून सोडणारा असा महापराक्रमी बलशाली पुत्र असून सुद्धा माझी माता ती मातीच्या शिवलिंगाची पूजा करते. नाही देवर्षी, नाही. हे माझ्या प्रतिमेला शोभेच नाही. देवर्षी, यावर तुम्हीच काहीतरी उपाय सुचवावा. लंकाधीश, आपण तर साक्षात महादेवाचे परमभक्त आहात. त्यामुळे तुमच्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचे आत्मलिंग आणून भक्ती सफल करावी. नारायण नारायण. वा वा देवर्षी, वा. ही कल्पना तर मला सुचलेलीच नाही. माझ्या मातेच्या पूजेसाठी भगवान शंकराचे आदर शक्ती असलेले शिवलिंग. वा देवर्षी, वा. हा दशरथ रावण मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची आत्मलिंग मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करून ते हस्तगत करणारच. लंकाधिपती रावण महादेवाच्या आत्मलिंग मातेची पूजा सफल करतो की नाही.
देवाचे मला लढत्याचा बाहुबली म्हणतात. माझ्या भक्तीला साक्षात शिव महादेव नारायण नारायण. त्यासाठी तुला कठोर परिश्रम घेऊन कैलासात जावे लागणार. ठीक आहे. हे भगवान का बोले ना आता तुझ्यासाठी कैलास पर्वतच काय आकाश पाताळ पायदळी फिरवेल. हे नारदा मी आजच कैलासात प्रयाण करतो.
ज्या भ्रमात आहेस ते लिंग तुला सहजासहजी मिळणार नाही. नारायण नारायण. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशी रे कलप प्राण्या माझे माझे करुणे. अंती जाशी रे कलप प्राण्या माझे माझे करुणे. शिखाली जाताना शिखाली येताना शिखाली जाताना सटविले भाग्य तुझे सटविले भाग्य तुझे मानवा
येण्या गेला? लंकाधिपती रावण आपल्याकडे वर मागण्यासाठी येत आहे. त्याची चिंता आपण करू नका. नारायण नारायण. आपण सप्तपाताळी भ्रमण करा. यावे आपण. ठीक आहे. पापित सारे भोगन चावे फिरतो गरगरा. पापित सारे भोगन चावे फिरतो गरगरा. हे वत्सा लंकाधीशा, तुझी भक्ती फार कठोर आहे. व्रत करणे, उपवास करणे हे तुझे नित्याचे दिनक्रम आहेत. एवढ्या लाभ कैलासात घेण्यापेक्षा अंतर्मनात चिंतन केले असते तर मी तुला दर्शन दिले असते. बोले ना, मला जगज्जेत व्हायचंय. माझ्या भक्तीत तीळ मात्र शंका नसेल तर मला हवे असलेले दान द्या. भोलेनाथ एकदा एखाद्या भक्तावर प्रसन्न झाले तर कोणत्याही दुष्पणांचा विचार करत नाही. रावणा, तू माझा परमभक्त आहेस. काय हवंय तुला? बोले ना, मला साधे सुधे लिंग नकोय. मला तुमचे आत्मलिंग हवे. हे लंकाधीशा, आत्मलिंग लंकेत नेईपर्यंत खूप संकट येते. म्हणून तो आत्मलिंग सोडून कोणताही वर माग. हे महादेवा, आपल्या भक्तावर आपला विश्वास नाही. हे लंकाधीशा, तू चतुर्भुज सर्व गुण संपन्न राजा आहे. तुझ्या घरात लक्ष्मी पाणी भरते. कुबेराला लाजवेल अशी सोन्याची लंका आहे. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जा जा, तुला आत्मलिंग दिले. हर हर महादेव, जय भोलेनाथ.
रावणा, तू जाशील तिथे तुझे कल्याण होईल. तुझ्या घरी समृद्धी नांदेल. या लिंगापासून तू अमर अजरामर होशील. आज मी धन्य झालो. माझ्या मनी असलेली कल्पना पूर्ण झाली. हे दशानन रावणा, हे आत्मलिंग लंकेत नेईपर्यंत मागे वळून पाहू नकोस. कुठेही कोणताही अडथळा आला तरी संकटमुक्त होत जा. हे लिंग तू कोणी जमिनीवर ठेवू नकोस. जर जमिनीवर ठेवले तर तिथे स्थानपन्न होईल. याची फक्त जाणीव असू दे. जशी आज्ञा महादेवा. आत्मलिंगाची मी इतके दिवस प्रतीक्षा करत होतो. त्याची प्राप्ती झाली. या 14 चौकटीच्या रावणाला कोण हरवणार? माझ्या बंदीशाळेत 33 कोटी देव किस्मत पडले. त्यांना कोण सोडवणार या बाहुबलीच्या तावडीतून? या आत्मलिंगापासून माझी शक्ती आणखी वाढणार. पण मला अचानक लघुशंका झाल्यासारखं का वाटतंय? मला लघुशंकेला झाले तर माझी वस्तू घेऊ इथं उभा राहा. मला वेळ नाही. माझ्या मुलांना घरी न्यायची झाले. आणि मानवा अन्याला कुणालाही मदत करणं हे शास्त्र सांगतं. मला कुठे डोंगराचं शास्त्र करता. मी आपला येडा कोराटी. आणि लघुशंका म्हणजे काय? त्याच्या आईला कमाईला एक करंगळी काय 2 करंगळ्या लागली. अरे गुराच्या मी तुला खून दाखवली. मला लघुशंकेला झाले तेव्हा मला मोकळा कर या प्रसंगातून. बघा माझ्या गुरांना घरी न्यायची झाले. लवकर काय ते करा नाहीतर गुरा घरची वाटतील. आणि जर तशी वेळ आली मी ती मनाच्या द्या नाहीतर मी तुमची वस्तू खाती देवी. ठीक आहे हे घे.
ती महात्मा धुळीत मिळून जाणार. तू कुबेरापेक्षा स्वतःला श्रीमंत समजत होतास ना, पण आज तू आत्मलिंगामुळे भिकारी बनणार आहेस. ए मनोजरा, माझी गुरी वाटायला लागली, लवकर ये तुझी वस्तू घ्यायला. अरे थोडा वेळ थांब, मी अजून लघुशंकाच करतोय. अरे बाबा, माझी गुरी वाटायला लागली. या 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 या. मनोजरा, 1 2 3 या या या. तेव्हा एकदा ते आत्मलिंग घेऊन लंकेमध्ये जातोय आणि माझ्या मातेची इच्छा पूर्ण करतोय, असं झालंय. पण तो बुराकी कुठं दिसत नाही. बुराक्या, अरे हे बुराक्या, बुराक्या, अरे हे बुराक्या. झाले, अरे आत्मलिंगा घेऊन मी लंकेमध्ये जाणारच. चौकटीचा राजा, प्रसिद्ध होईल. कलियुगात महाराष्ट्रात कोकण महातीर्थ नावाने अजरामर होईल.